नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 7वी भूगोलाचा पहिला धडा ऋतुनिर्मिती भाग 1. आता या भाग 1च्या सुरुवातीलाच थोडे 8व्यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे काय असतील बरं? चला आपण या प्रश्नांची थोडी उत्तरं लिहूयात. पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात? तर उत्तर आहे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे म्हणजेच परिवलनामुळे पृथ्वीवर दिन व रात्र होतात. पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात? तर या क्रियेस पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. तिसरा प्रश्न आहे, पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो? उत्तर, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 1 वर्ष सुमारे 365 दिवस कालावधी लागतो. प्रश्न 4, आपला देश कोणत्या गोलार्धामध्ये आहे? उत्तर, आपला देश भारत म्हणजे उत्तर गोलार्धात आहे. पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत? याचं उत्तर आहे पृथ्वीचा गोलाकार आकार आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप पडत नाही. आता आपल्याकडे या पानावरती जेव्हा आपण व्यवस्थित बघतो तर आपल्या एक लक्षात येतं की इथे हा धडा जर समजून घ्यायचा असेल ऋतूंच्या निर्मितीचा तर आपल्याला हा तक्ता सोडवणं पण तितकंच गरजेचं आहे. मग आता या तक्त्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय? सूर्योदय, सूर्यास्त, कालावधी, दिवस, रात्र, वान आणि माहितीचा स्रोत आपण हे सगळं भरायचं आहे. मग आता हे कशा प्रकारे करायचं? कारण धडा समजून घेणं या रकाने भरण्यामुळे जास्त सोपं पडणार आहे. आता बघा, आपण काय करायचं आहे, यात पण 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे रात्रमान काढताना तुम्हाला काय करावे लागले? तर रात्रमान काढताना एकूण 24 तासांमधून किंवा एकूण 1440 मिनिटांमधून शोधलेले दिनमान वजा करावे लागले. मित्रांनो मैत्रिणींनो, 24 तास म्हणजे 1440 मिनिटं लक्षात ठेवा. तर सूर्यास्ताच्या वेळेतून सूर्योदयाची वेळ वजा केल्यास दिनमान मिळते. कोणत्या 2 तारखांना दिनमान व रात्रमान यांचा कालावधी समान होतो? तर वर्षभरात सर्वसाधारणपणे 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या 2 तारखांना पृथ्वीवर दिनमान व रात्रमान यातील कालावधी समान म्हणजे 12 तास रात्र असते आणि 12 तास दिवस असतो. याला विषुवदिन काय म्हणतात? विषुवदिन म्हणतात, लक्षात ठेवा. आता पुणे आणि महाराष्ट्र परिसरातील इंटरनेट व दिनदर्शिके म्हणजे कॅलेंडरच्या आधारे 19 जून ते 28 जून या कालावधीतील सूर्योदय, सूर्यास्त, दिनमान, रात्रमान यांचा पूर्ण केलेला तक्ता आपण खाली दिला आहे. दिनांक, सूर्योदय, सूर्यास्त, कालावधी, कालावधीची माहितीचा स्रोत आपण हे सगळं भरूया. आता 19 जूनला सकाळी 5:59 मिनिटांनी, संध्याकाळी 7:13 13 तास 14 मिनिटे झाली, 10 तास 46 मिनिटे. आता हे आपण इकडे बघू. 20 जूनला काय आहे? 5:59 मिनिटं, 7:13 संध्याकाळी, वाजले 13 तास 14 मिनिटे आणि सूर्योदय आणि 10 तास 46 मिनिटं रात्र. हे कुठे? इंटरनेट कॅलेंडरवरनं. आता 21 जूनला सकाळची वेळ आहे इथे सकाळी 6 वाजता ते संध्याकाळ 7:14 झाली. आता इथे दिवसमान 13 तास 14 मिनिटे आणि रात्र 10 तास 46 मिनिटे. वर्षातील सर्वात मोठा दिन. आता इथे बघा 22 जूनला सकाळी 6 वाजता सूर्योदय झाला, संध्याकाळी 7:14 संध्याकाळ झाली. इथे दिवस किती झाला? 13 तास 14 मिनिटे आणि रात्र 10 तास 46 मिनिटे. आता पुढे 23 जूनला पण काय? 6 तास सकाळी, 7:14 संध्याकाळ, 13 तास 14 मिनिटे दिवस, 10 तास 46 मिनिटे रात्र. अशा प्रकारे हा तुम्ही रकाना भरून घ्या, पॉज करून घ्या. आता या तक्त्यात महत्त्वाचे निष्कर्ष काय आले? तर दिनमान काढण्याची पद्धत काय की सूर्यास्ताच्या वेळेतून सूर्योदयाची वेळ वजा करायची म्हणजे दिवसाचा कालावधी मिळतो. आणि रात्रमान कशी काढायची? 24 तासामधून एकूण दिनमान वजा केला रात्र मिळते ना. आता 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी दिनमान सर्वाधिक असतं. म्हणजे आपण जर हा चार्ट बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं 21 जून या दिवशी 6 वाजता सकाळ झाली आहे, 7:14 संध्याकाळ झाली आहे, 13 तास 14 मिनिटं पूर्ण दिवस आहे आणि 10 तास 46 मिनिटं रात्र आहे इथे. सो अशा प्रकारे 13 तास 14 मिनिटाचा मोठा दिवस आपल्याला मिळाला. सो 21 जून लक्षात ठेवा. आता पुढे आपण पाहतोय दुसरं जे पान आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही कृती सांगितलेल्या आहेत, मानवी प्रयोग सांगितलेले आहे. हे प्रयोग थोडे समजून घेऊयात.
आता जो 1.2 मधली जी आकृती आहे, सप्टेंबर महिन्यात तुम्ही नोंदवलेल्या काठीची सावली कोणत्या दिशेने होती? तर सप्टेंबर महिन्यात विशेषतः 22-23 सप्टेंबरच्या सुमारास सूर्य बरोबर पूर्व दिशेला उगवतो. त्यामुळे सकाळी सूर्योदयाच्या वेळी काठीची सावली अचूक पश्चिमेला पडते. या महिन्यात सावलीची जागा हळूहळू दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकताना दिसते. कोणत्या तारखेला दिनमान रात्रमान समान होते? तर सप्टेंबर महिन्यातील 23 सप्टेंबर या तारखेला दिनमान आणि रात्रमान समान होते, 12-12 तासांची बरं का. याला शरद संपात दिन म्हणतात त्या दिवसाला. आता जरा विचार करा, मधील प्रश्न आहे, भिंतीवरील सावलीची जागा सातत्याने उत्तरेकडे सरकत असेल तर सूर्योदय किंवा सूर्यास्ताचे ठिकाण कोणत्या दिशेला सरकल्यासारखे वाटते? जर भिंतीवरील सावलीची जागा सातत्याने उत्तरेकडे सरकत असेल तर सूर्योदय किंवा सूर्यास्ताचे ठिकाण दक्षिणेकडे म्हणजे दक्षिणायन सरकल्यासारखे वाटते. कारण प्रकाशाचा स्रोत म्हणजे सूर्य ज्या दिशेला सरकतो त्याच्या विरुद्ध दिशेला सावली सरकते, हे लक्षात ठेवा. आता ऋतुनिर्मिती भाग 1 हा धडा सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी 5 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे. पृथ्वीचे परिवलन, रोटेशन. अर्थ काय? पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. या क्रियेला परिवलन म्हणतात. कालावधी पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी सुमारे 24 तास लागतात. परिणाम पृथ्वीच्या परिवलनामुळेच दिन व रात्र होतात आणि कालगणना करणे शक्य झाले. पृथ्वीचे परिभ्रमण. अर्थ पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. या क्रियेला परिभ्रमण म्हणतात. कालावधी पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 1 वर्ष म्हणजे 365 दिवस आणि 6 तास लागतात. परिणाम काय? परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे ऋतू बदलतात. आले का ऋतुनिर्मितीचा संदर्भ? आता इथे आपण भाग 2 बघतोय. दिनमान आणि रात्रमान यांच्यातील बदल. दिनमान सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतचा काळ जे दिवसाची लांबी. रात्रमान सूर्यास्तापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचा काळ म्हणजे रात्रीची लांबी. वर्षभरात दिवसाची आणि रात्रीची लांबी सतत बदलत असते, ती दररोज सारखी नसते. 21 जून सर्वात मोठा दिन. वैशिष्ट्य काय? उत्तर गोलार्धात जिथे आपला भारत देश आहे 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी दिनमान सर्वात जास्त आणि रात्रमान सर्वात कमी असते. यानंतर दिवस हळूहळू लहान होऊ लागतो. विषुवदिन म्हणजेच इक्विनॉक्स. समान दिवस व रात्र. वैशिष्ट्य काय? दिवसभरात 2 दिवस असे येतात की जेव्हा पृथ्वीवर सर्वत्र दिनमान रात्रमान सारखं म्हणजे 12-12 तासांचं असतं. 21 मार्च याला वसंत संपात म्हणतात आणि 23 सप्टेंबर म्हणजे शरद संपात या 2 तारखांना दिवस व रात्र अगदी सारखे असतात. हे मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवले ना तर हा धडा संपूर्णपणे तुमच्या लक्षात येणार आहे आणि शिकण्यासाठी खूप सोपा जाणार आहे. तर आवडला का व्हिडिओ? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. मला कमेंट करून सांगा की तुमचं काय म्हणणं आहे. आणि अशाच प्रकारे छान छान व्हिडिओ मिळण्यासाठी सपनाज होमस्कूल या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.